हाय हॅलो नमस्ते. मी आहे मोहिनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द फॅसिनेटिंग वुमन. बरं, आजचा ना व्हिडिओ हा खूप वेगळा आहे. म्हणजे ना हा मूवीचा रिव्ह्यू आहे, ना व्लॉग आहे, ना असंच काहीतरी माझ्या आयुष्यातला किस्सा आहे. पण मला रिसेंटली एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. ओके, त्याआधी मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते की मला एक सांगा, एखादी शॉर्ट फिल्म बनवायला किती वेळ लागतो? एनी गेसेस? जसे की आता फॉर एक्झाम्पल आम्ही पण आता शॉर्ट फिल्म ऍज अन ऍक्टर आम्ही काही शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. तर त्या शॉर्ट फिल्म्स बनवायला आम्हाला किती एक 10 ते 15 मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवायला आम्हाला 2 दिवस गेले. मग वॉट एव्हर इट मे बी. आम्ही पार्ट मध्ये बनवली, आम्ही फक्त 8-8 तास किंवा 12-12 तासच बनवली. वॉट एव्हर इट मे बी, आम्हाला 2 दिवस गेले 10 ते 15 मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवायला. बरं, ते सगळं जाऊ दे. आपल्याला एक रील बनवायला किती वेळ लागत असेल लोकांना? 1.5-2 तास कमीत कमी. जर चांगलं एक ऑथेंटिकेट रील बनवायचं असेल, 1 मिनिटाचं रील बनवतात ते, तर त्यासाठी सुद्धा 3-4 तास तर लागतच असतील ना. येस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढं सगळं का विचारते, याच्याशी आणि माझ्या व्हिडिओशी काय संबंध? तर आहे संबंध. बिकॉज आज मी ज्या मूवीची हिस्ट्री तुम्हाला सांगणार आहे, ती मूवी फक्त आणि फक्त 24 तासांमध्ये बनलेली आहे. आय एम सॉरी, मी करेक्ट करते, फक्त आणि फक्त 23 तास 58 मिनिटांमध्ये बनलेली आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे पूर्ण एंटायर 2 hours 35 minutes वाली मूवी यांनी किती 24 तासाच्या आत बनवलेली आहे. आणि त्यामुळेच इतकं फास्ट रॅपिड प्रोडक्शनसाठी किंवा 24 तासात पूर्ण एवढं सगळं मॅनेज करून मूवी सगळा तयार करण्यासाठी या मूवीचं नाव गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये म्हणजे आलेलं आहे. म्हणजे आपल्या इंडियामधली आहे आणि तमिळ मूवी आहे. या मूवीचं नाव आहे काय? सुयंवरम. येस. आणि ही प्रोड्यूस केलेली आहे गिरीधरी लाल यांनी प्रोड्यूस केले. 1999 मध्ये ही मूवी आली होती. बरं, आता मी पेन आणि नोटबुक घेऊन बसायचं हे कारण आहे की याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट आठवून आठवून नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही जर बघणार असाल, एवढ्या इंटरेस्टिंगली बघताय, तर मी का वेळ घेऊ की अरे बापरे काय होतं असं, ते काय होतं. मी सगळं नोट डाऊन केलेलं आहे याच्यामध्ये की यातमध्ये काय काय इंटरेस्टिंग फॅक्टर्स होते, जे मला खूप छान वाटले. तर आपण सुरुवात करूया मूवीच्या नावापासून. मूवीचं नाव आहे सुयंवरम. ठीक आहे. आणि ही तमिळ मूवी आहे आणि ही मूवी झाली आहे 1999 मध्ये रेकॉर्ड, सॉरी शूट. आणि त्याच्यामध्ये सगळं ते वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आलं वगैरे वगैरे ऑल दॅट. बरं, याच्यामध्ये बघायला गेलं तर या मूवीमध्ये 14 डिरेक्टर्स होते, 19 सिनेमॅटोग्राफर्स होते, 30 प्रॉमिनंट ऍक्टर्स होते, 30. म्हणजे लीड, कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. परत ही मूवी बनलेली आहे 2 तास आणि 35 मिनिट्सची. 4 एडिटर्स होते, 4 कंपोजर्स होते. आणि ही जी मूवी बनवायचं जे प्लॅन होता किंवा जे एक मेन प्लॅन ऑफ ऍक्शन होता, हे गिरीधर लाल जे प्रोड्युसर आहेत आणि ते को रायटरही आहेत या फिल्मचे, तर त्यांचा होता. आणि त्यांचं हे 14 वर्षांचं स्वप्न होतं की मला असं काहीतरी एक मूवी बनवायची जी 24 तासात मी बनवू शकेन. येस. तर बाकी आता एंटायर प्रोडक्शन म्हणजे सगळंच, एडिटिंग असू दे, ते काही तुमचं म्हणजे समजा ऍट द एंड डिरेक्टर्सना काही इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल किंवा काय असेल, सगळं 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 मूवी सॉन्ग शूट असू दे किंवा सगळं सगळं काही 24 तासाच्या आत शूट झालेलं आहे. बरं, हे सगळे जे मेन झाले डिरेक्टर्स, सिनेमॅटोग्राफर्स, ऍक्टर्स, यांच्याबरोबर 19 असोसिएट डिरेक्टर्स होते, 45 असिस्टंट डिरेक्टर्स होते, 19 कॅमेरामॅन होते, 36 असिस्टंट कॅमेरामॅन होते, 9 स्टेडी कॅम ऑपरेटर्स होते, 14 लीड ऍक्टर्स होते, 12 लीड ऍक्ट्रेसेस होते, विलन्स होते, कॉमेडियन्स होते, 5 डान्स कोरिओग्राफर्स होते, डान्स मास्टर्स, आणि त्यांचे 16 असिस्टंट्स. बरं, यांच्याबरोबर 140 कोरस डान्सर्स होते. मग बाकी आणि आले स्टंट कोऑर्डिनेटर्स, मेकअप आर्टिस्ट, नंतर सेट डिझायनर्स, फोटोग्राफर्स, आणि जे काही असतील त्या सगळ्यांचं मिक्स करून त्यांचा टोटल क्रू नंबर होता 1483. म्हणजे 1483 लोक 24 तास कंटिन्युअसली एका सेटवरती नाही म्हणू शकत, वेगवेगळे त्यांचे 21 सेट लोकेशन्स होते. वेगवेगळ्या लोकेशन्सवर एकाच प्रोजेक्टसाठी कंटिन्युअस काम करत होते. किती? 1483. म्हणजे
हे वाचून मला असं वाटलं की व्हॉट अ टीम वर्क यार. तुम्ही जर ठरवली एखादी गोष्ट, बघा ना, 14 डिरेक्टर्स, म्हणजे 14 डिरेक्टर्सचे वेगवेगळे 14 पर्स्पेक्टिव्ह असतील त्या मूवीमध्ये. 30 ब्रिलियंट ऍक्टर्स तमिळचे, त्यांचे सुद्धा वेगवेगळे ऍक्टिंगचा मसाला तुम्हाला बघायला मिळेल. वेगवेगळे सिनेमॅटोग्राफर्सनी याच्यावर काम केलंय. म्हणजे किती व्हरायटी युक्त ही मूवी असेल. बरं, असं असल्यामुळं आता प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला ही 24 तासात फिल्म कम्प्लीट करायची, 24 तासात फिल्म कम्प्लीट करायचं. प्रेशर किती असेल त्यांच्या डोक्यावर, आणि तरी सुद्धा त्यांनी ती करून दाखवली. बरं, हे सगळं जे त्यांचं 24 तासात फिल्म रेडी झाली पाहिजे किंवा बरोबर होतीये की नाही, खरंच हे 24 तासात फिल्म करतायत की नाही, की उगीच अगोदरच काही शूट केलेलं आहे किंवा काय केलेलं आहे तसं करताय, हे सगळं काय म्हणतात ते मॅनेज, म्हणजे बघण्यासाठी किंवा एक रेकॉर्ड करण्यासाठी 2 रिप्रेझेंटेटिव्ह आले होते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मधून, आणि सोबत एक काही कुठून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे पण काही ऑफिशियल्स होते. म्हणजे हे सगळं हे पाहत होते की एवढ्या लोकेशन्सवर, एवढ्या सगळ्या काय म्हणतात ते लोकांमध्ये सगळं काम होतं, कॉस्ट्युम्स होत आहेत, सेट डिझायनिंग, म्हणजे त्यांनी केलं असेल ऑलरेडी, पण यू नेव्हर नो लास्ट मिनिटला सेट वरती काय होऊ शकतं. यू नेव्हर नो. बरं, एवढं सगळं झाल्यानंतर या स्क्रिप्टचे त्यांनी ना 11 पार्ट्स केले होते, आणि 11 वेगवेगळ्या डिरेक्टर सोबत वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन ते सगळे शूट होत होते, सायमल्टेनियसली शूट होत होते. बरं, इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही जी फिल्म आहे त्यांनी 5 एप्रिल सकाळी 7 वाजता सुरू केली शूट करायला. ठीक आहे, 7 वाजता शिफ्ट सुरू केली, म्हणजे दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल 7 वाजता यांची कम्प्लीट फिल्म शूट आणि एडिटिंग, मिक्सिंग वगैरे सगळं 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 झालेलं असलं पाहिजे. बरं, झालं असं की 6 एप्रिलला पहाटे 3 वाजता त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे शेड्यूल बनलं होतं पूर्ण 24 तासाचं, ते अजून 2 तास लॅग करतंय, म्हणजे 2 तास उशिरा चालू आहे. म्हणजे जे 3 वाजेपर्यंत कम्प्लीट व्हायला हवं होतं, ते पूर्ण कम्प्लीट व्हायला यांना अजून 5 वाजतील. तर आता एवढ्या प्रेशरमध्ये काय करणार ना, लगेच कसं करणार, कारण की आता 7 वाजेपर्यंत तर डेडलाईन आहे आणि त्याच्यापर्यंत सगळं कम्प्लीट झालं पाहिजे. तर 4 डिरेक्टर्स एकत्र येऊन त्यांनी 2 सीन मर्ज केले एका सीनमध्ये. म्हणजे इम्प्रोव्हायझेशन एवढ्या प्रेशर मध्ये, एवढ्या त्या हेक्टिक सिच्युएशन मध्ये, बरं ते झोपलेले नाही, त्यांनी ना रेस्ट केली आहे पूर्ण मागच्या किती, बघा ना, मागच्या दिवसाच्या सकाळी 7 वाजेपासून ते पहाटेच्या दुसऱ्या दिवशीच्या 3 वाजेपर्यंत, त्यात नाही हे त्यांचं डोकं चालतंय. म्हणजे किती आर्टिस्टिक, किती कामली एवढं सगळं प्रेशर ते हँडल करत होते. तर त्या 4 डिरेक्टर्सनी एकत्र येऊन त्या 2 सीन्सचा एक सीन तयार केला, आणि सगळं शूटिंग, शेवटचा शॉट एक्झॅक्ट किती 7 वाजताची शिफ्ट होती ना, तर 6 वाजून 50 मिनिट्सला पूर्ण पॅकअप झालेलं आहे. येस. आणि राहिलेले जे शेवटचे 8 मिनिट आहेत, राहिलेला जो सीन आहे तो एडिट करायला एक्स्ट्राचे 8 मिनिट गेलेत, आणि टोटल फिल्म 23 तास 58 मिनिटांमध्ये शूट झालेली आहे. म्हणजे ओ माय गॉड, मला असं झालं की 24 तासात फिल्म, मतलब फीचर फिल्म शूट झाली, आणि त्यासाठी किती महिन्यांची प्री प्लॅन्ड असेल त्यांचं, त्या प्रोड्युसरचं किंवा त्या डिरेक्टर्सचं किती मोठं विजन असेल त्यासाठी. आणि 1999 मध्ये त्यावेळेस तर असं हे VFX असू दे किंवा नवीन नवीन काही टेक्निक्स असतात किंवा नवीन नवीन काही यंत्र असतात, आपले जे कॅमेराज असू देत किंवा काय असू, त्यावेळेस नव्हते सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी हे चॅलेंज घेतलं आणि हे त्यांनी चॅलेंज कम्प्लीट करून दाखवलं. बट मेन गोष्ट सांगायची अशी की ही फिल्म ज्यावेळेस रिलीज केली, आणि काय मच्छर आहे का, नाही सॉरी, बर, ही फिल्म ज्यावेळेस ही रिलीज केली त्यांनी, तर ही टोटल फिल्म त्यांनी बनवली होती 25 करोड बजेट होतं त्यांचं. किती? 25 करोड. आणि त्यांचं बॉक्स ऑफिस वरती एवढी हिट गेली, 50 करोडचं बजेट हे घेऊन आली बॉक्स ऑफिस वरती प्रॉफिट. आणि म्हणजे मला ही ज्यावेळेस मूवी बद्दल मला एक सांगितलं की असं तुला माहितीये का अशी 24 तासात फिल्म, म्हटलं काय, चल ते म्हटलं सर्च कर. मी सर्च केलं आणि मला सॉरी, हे वाचत वाचत गेले, सगळं बघत गेले, मी म्हटलं नाही, याच्यावरती लोकांना कळणं खरंच खूप गरजेचं आहे. बरं, आता मला एवढी चाहूल लागली की मी आता ही मूवी बघेल, आणि हा मूवी बघितल्यानंतर मी परत याच्यावरती
मूवी रिव्ह्यू नक्की करेल आणि तुम्हाला सांगेल की मूवी मला कशी वाटली. कारण की बघा ना, 14 डिरेक्टर्सनी एका मूवीवरती काम केलं, तर त्यांचे वेगवेगळे विजन्स जे असतील ते तुम्हाला या मूवीज मध्ये पाहायला मिळेल. आय होप मला ही मूवी खूप आवडेल आणि आय होप तुम्हाला ही जी माहिती सांगितली ही इंटरेस्टिंग वाटली असेलच. तर तुम्ही सुद्धा सांगा एखादी अशी अजून कुठली मूवी असेल जी तुम्ही लोकांपर्यंत पोचवू इच्छिता, की याची अशी अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे कुठल्या मूवी पाठीमागे. तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्की त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवेल. अँड फॉर द टाइम, थँक्यू सो मच आणि मी ते सांगते बाय बाय.